महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट होणार आहे. पाहुयात 18 ते 20 मार्च दरम्यान राज्यातील हवामान कसं आहे. नमस्कार, मी किरण वाघमोडे, एम.टेक ॲग्रिकल्चर इंजिनियर साताऱ्याचा आहे मी. सर्वात प्रथम काल जो काही पाऊस झाला 16 तारखेला, तर तो सोलापूरच्या एकदम दक्षिण पूर्वेकडील भाग, लातूर, धाराशिव आणि नांदेडच्या दक्षिण भागांकडे आणि इकडे चंद्रपूरच्या दक्षिण भागांकडे पावसाच्या नोंदी काल झालेल्या आहेत. राज्यात इतर ठिकाणी वातावरण कोरडं होतं. आपणही याच जिल्ह्यांच्या आसपासच थोडाफार पावसाचा अंदाज दिला होता. आणि आज 17 तारखेला सुद्धा राज्यात पाऊस सक्रिय आहे, खास करून दक्षिण भागात. कारण जो कमी दाबाचा पट्टा आहे, तो केरळ, कर्नाटक, त्यानंतर बेळगाव, सोलापूर, धाराशिव, लातूरच्या आसपास होऊन इकडे पूर्व भारतापर्यंत छत्तीसगड, पासून उत्तरेकडून हा गेलेला आहे. आणि त्यामुळेच त्याच्या आसपास तुम्ही पाहू शकता की सॅटेलाईट इमेजमध्ये मेघगर्जनेचे ढग या सिस्टमच्या आसपासच बनलेले आहेत. आणि उद्यापर्यंत ही सिस्टम राज्याच्या अजून अंतर्गत भागांपर्यंत पोहोचेल. जे काही कमी पट्टा आहे तो राज्याच्या अंतर्गत भागात पोहोचेल आणि पश्चिमी आवताची ट्रफ सुद्धा राज्याच्या आसपासच सक्रिय आहे. त्यामुळे गारपीटही राज्यात होणार आहे. बऱ्याच ठिकाणी गारपीट होईल. जर तुम्ही ऐकलं असेल की कोणाचीही गारपीट होण्याची शक्यता खूप कमी आहे. तर काही भागांमध्ये बऱ्यापैकी भागांमध्ये गारपीट सुद्धा होण्याची शक्यता दाट आहे. आपण जिल्हे सांगणारच आहोत. तर आज बेळगावमध्ये गारपीट झालेली आहे. धाराशिवच्या लोहारामध्ये गारपीट झालेली आहे. त्याच्याबद्दलचा आपण अलर्ट्स आज दिलाच होता. त्यानंतर इकडे लातूर, नांदेडचे काही भाग असतील, इकडे निलंगाच्या आसपास किंवा उदगीरचा हा जो काही दक्षिण भाग आहे, या ठिकाणी हे तीव्र पावसाचे ढग आताही आहेत आणि त्याबाबत आपण WhatsApp चॅनलवरती अपडेट दिल्याच होत्या आणि सकाळी व्हिडिओमध्ये सुद्धा अपडेट दिली होती, की या भागांमध्ये पाऊस होईल. उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये आपण तालुकानिहाय अंदाज देण्याचा प्रयत्न करू. पण सध्या जर आपण पाहिलं तर साधारणतः 6 वाजताच्या आसपास लातूरचे दक्षिण भाग, नांदेडचे थोडेसे दक्षिण भाग, धाराशिवचे दक्षिण भाग, सोलापूरच्या अक्कलकोटच्या आसपासच्या भागांमध्ये पावसाचे ढग होते. अ, आणि काही वेळापूर्वी मिरजमध्ये सुद्धा थोडा हलका पाऊस झालेला आहे आणि बेळगावमध्ये तर सांगितले की गारपीट झालेली आहे. आणि आत्ता आज रात्रीचा जर आपण अंदाज पाहिला, तर आज रात्रीसाठी साधारणतः इकडे लोहारा शहराच्या आसपास तर गारपीट झालेली आहे. त्यानंतर ते ढग थोडेसे इकडे उमरग्याकडे सरकतील. या ठिकाणी पाऊस गारपीट शक्यता आहे. वादळी वारे वाहतील. त्यानंतर निलंगा, देवणी, शिरूर अनंतपाळ, उदगीर या ठिकाणी पाऊस, वादळी वारे आणि गारपीट एक दुसऱ्या ठिकाणी होऊ शकते. लातूर तालुक्यापर्यंत किंवा शहराच्या आसपासच्या भागांपर्यंत किंवा दक्षिणेकडील भागांपर्यंत हा पाऊस पोहोचण्याचा अंदाज आहे. औसाच्या दक्षिण भागांकडे हा पाऊस राहण्याची शक्यता आहे. तसेच देगलूर आणि मुखेडकडे सुद्धा दक्षिण भागांमध्ये हा मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे. तर अक्कलकोटच्या एक दुसऱ्या गावांमध्ये थोडासा गडगडाट रात्रीसाठी किंवा थोड्या वेळानंतर आपल्याला पाहायला मिळेल, पण व्याप्ती थोडीशी कमी राहील. आणि इतर जिल्ह्यांचं जर आपण पाहिलं, तर सध्या यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, बीड ढगाळ वातावरण आहे. सांगली ढगाळ वातावरण आहे. सोलापूरच्या इतर ठिकाणी सुद्धा थोडेसे ढगाळ वातावरण आहे. पण आत्ता सध्या तरी अ, इथं पाऊस होईल असं वाटत नाही आणि जे काही सांगितलं की पावसाची शक्यता रात्री जी आहे ते नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूरचे दक्षिण भाग, बिदर, गुलबर्गा, बागलकोट, त्यानंतर विजापूर आणि बेळगाव या पट्ट्यात पाऊस होण्याची शक्यता रात्रीसाठी आहे. इतर राज्यात वातावरण कोरडे राहील असं सध्या तरी वाटतंय. त्यानंतर आपण उद्याची शक्यता जर पाहिली, तर उद्या 18 तारीख आहे आणि 18 तारखेला हवेचं जे काही जोडक्षेत्र आहे, ते साधारणतः अशा प्रकारे नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, वाशिम, परभणी, बीड, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, बेळगावकडून असं दक्षिणेकडे गेलेलं राहील. म्हणजेच काय होईल, की बाष्पयुक्त वारे बंगालच्या उपसागराकडून येतील. त्यानंतर थोडेसे कोरडे वारे उत्तरेकडून येतील आणि या वाऱ्यांच्या एकत्र प्रभावाने मेघगर्जनेचे ढग विकसित होतील आणि पश्चिमी आवर्ताची ट्रफ यातून जातच आहे. त्यामुळे गारपीट सुद्धा होणार आहे. तर 18 तारखेला ढगांची वाटचाल जर आपण पाहिली तर ढग अशा प्रकारे दक्षिण पूर्व किंवा पूर्व अशा प्रकारे ढगांची वाटचाल राहील असं दिसतंय किंवा थोडंसं अशा प्रकारे पूर्वेकडे ढग राहतील वाहतील आणि पाऊस जर आपण पाहिला कोल्हापूर, बेळगाव, विजापूर, बागलकोट, सांगली, त्यानंतर सोलापूरचे बरेचसे दक्षिण भाग असतील. बिदर, गुलबर्गा, धाराशिव, लातूर, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया हे जे काही जिल्हे आहेत दक्षिणेकडील, या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह, वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता दाट आहे. त्याच दरम्यान सिंधुदुर्ग, गोव्याचे थोडेसे पूर्वेकडील भाग असतील, सातारा,
पुण्याचा एक दुसरा भाग, अहिल्यानगरचे दक्षिणेच्या आसपासचे एक दुसरे भाग, बीड, परभणी, हिंगोली, वाशिम, अमरावती, वर्धा, नागपूर या जिल्ह्यांमध्ये सार्वत्रिक नाही मात्र काही भागांमध्ये मेघगर्जनेसह वादळासह पाऊस होण्याची शक्यता थोड्याफार प्रमाणात आहे आणि याही ठिकाणी गारपीट शक्यता नाकारता येत नाही. त्यानंतर अकोला, बुलढाणा, अमरावतीचे पश्चिम भाग, जालना, अहिल्यानगर, पुण्याचे उत्तर भाग, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी स्थानिक ढगनिर्मिती झाली तरच थोडीशी शक्यता राहील, नाहीतर जास्त शक्यता अ, याच ठिकाणी दिसत नाही. तरीसुद्धा स्थानिक ढगनिर्मितीवरती अपडेट्स घेत राहा. आपल्या WhatsApp चॅनलला जॉइन व्हा. त्या ठिकाणी त्याचे अपडेट्स तुम्हाला देण्यात येतीलच किंवा उद्या सकाळी सुद्धा काय बदल झाला तर त्याच्याबद्दल अपडेट देण्यात येईल. बाकी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी विशेष काय पाऊस होईल अशी शक्यता सध्या दिसत नाही. या ठिकाणी मात्र वातावरण कोरडे राहील. 18 तारखेनंतर 19 तारखेला राज्यातील पाऊस अजून व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे कारण सिस्टीम जो काही जोड क्षेत्र आहे ते इकडे मध्य महाराष्ट्राच्या आसपासच्या भागांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज दिसतोय आणि त्यामुळे पाऊस हा राज्यात 19 तारखेला कायम राहील. 19 तारखेला जोर असण्याची शक्यता आहे. सातारा, पुणेचा काही भाग, कोल्हापूर, बेळगाव, सांगली, सोलापूर, अहिल्यानगर, जालना, बुलढाणा, अकोला, वाशिम, हिंगोली, परभणी, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये सार्वत्रिक नाही मात्र काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार नाही म्हणता येणार, पण जोरदार पावसाच्या सरी बरसतील. एखाद्या ठिकाणी किंवा बऱ्यापैकी भागांमध्ये ज्या ठिकाणी गारपीट म्हणजे जे मेघगर्जनेचे ढग विकसित होतील, त्या बऱ्यापैकी भागांमध्ये गारपीट सुद्धा होण्याची शक्यता राहील. तर इकडे धुळे, नाशिक, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, जळगाव या ठिकाणी थोडासा गडगडाट होईल 19 तारखेला. काही ठिकाणी पावसाच्या सरी बरसतील, पण व्याप्ती थोडीशी कमी राहील इतर महाराष्ट्राच्या तुलनेत आणि एखाद्या ठिकाणी याही पट्ट्यात गारपीट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सिंधुदुर्ग, रत्नागिरीच्या एक दुसऱ्या ठिकाणी गडगडाट किंवा गोव्याकडे सुद्धा थोडासा गडगडाट पाऊस होऊ शकतो 19 तारखेला. तर मुंबई, ठाणे, पालघर, रायगडकडे सध्या तरी पाऊस होईल अशी शक्यता दिसत नाही. आणि 20 तारखेला राज्यातील पाऊस हा पूर्वेकडे निघून जाईल. नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूरच्या आसपास गडगडाट पाऊस झाला तर होईल. एखाद्या ठिकाणी गारपीट सुद्धा शक्यता नाकारता येत नाही. पश्चिम विदर्भात सुद्धा एक दुसऱ्या ठिकाणी थोडासा गडगडाट आणि पाऊस होऊ शकतो. तर मराठवाडा, मध्य महाराष्ट्र स्थानिक ढगनिर्मिती झाली तरच थोडाफार पाऊस होण्याची शक्यता राहील. नाहीतर मोठ्या क्षेत्रावरती पाऊस होण्याचा अंदाज नाही. काही बदल झाले तर अपडेट देण्यात येईल कारण पुढील काळात सुद्धा बदल अपेक्षित आहेत. आणि जर आपण जाता-जाता हवामान विभागाचे इशारे पाहिले तर उद्या चंद्रपूरमध्ये ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहतील आणि गारपीट होईल, असा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिलाय. तर यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली याही ठिकाणी ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहून मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा येलो अलर्ट आहे. बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम या ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे, पण इशारे नाहीत. त्यानंतर नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर, बीड, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर पूर्व, कोल्हापूर घाट, सातारा पूर्व, सातारा घाट, पुणे पूर्व, पुणे घाट, अहिल्यानगर, रायगड, रत्नागिरी या ठिकाणी हवामान विभागाने मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह पावसाचा येलो अलर्ट दिलाय. तर नंदुरबार, धुळे, जळगाव, जालना, छत्रपती संभाजीनगर, नाशिक पूर्व, नाशिक घाट, पालघर, ठाणे, मुंबई आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली. सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.